श्री स्वामी समर्थ. आज स्वामी माऊली लवकर उठून बाळाची वाट पाहत असतात. एवढ्यात तो बाळ येतो आणि स्वामींना हाक मारून म्हणतो की स्वामीराया मी आलो. स्वामी म्हणतात बाळा आलास तू, बस आता शांत आणि शांतपणे ऐक. स्वामी म्हणतात बाळा तू रोज आमच्याकडे ऐकायला येतोस, तुझी आई तुला रागवत नाही का? तो बाळ म्हणतो नाही स्वामीराया, मी रोज अभ्यास करून येतो ना, मग मला माझी आई कशाला रागवेन? आणि मी घरी गेल्यावर आईला पण सांगतो. तुम्ही जे काही आम्हाला सांगता ते आईला पण खूप छान वाटते ऐकायला. स्वामी म्हणतात बाळा ऐका बाळा, जे जे घडते ते परमेश्वराच्या इच्छेने घडत असते. जीवनात संघर्ष करताना थकून केव्हाच जाऊ नका, कारण थकवा हा यशाच्या अगोदर येणारा थांबा असतो. थोडे थांबा, पुन्हा उठून लढा, कारण यश तुमच्याच वाटेवर वाट पाहत असते, हे लक्षात ठेवा. अरे प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो. बाळा संपत्ती आणि स्थिती एखाद्याला तात्पुरते महान बनवते, पण मानवता आणि चांगली नीती माणसाला नेहमीच आदर्श बनवते. स्वामी म्हणतात एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती दिसते. काही झाले तरी शेवट तर ठरलेला असतोच. मग कोणत्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच ना. बाळा जगात सुख म्हणून काहीच नाही, सगळ्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतो. आपल्या प्रत्येकाचा जन्म ही सुद्धा एका शेवटाची सुरुवातच असते. तर बाळा लक्षात ठेव, स्वामी म्हणतात बाळा अहंकार कोणालाच चुकलेला नाही, त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होत असते तेव्हा कर्तृत्व जन्माला येते, आणि जेव्हा तो गर्वाचे रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. तर बाळा माणसाने कधीच गर्व करू नये. बाळा देव कोणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड आहे की दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही. बाळा जेव्हा तुम्ही रडता तेव्हा आम्ही तुमचे शांततेने ऐकतो. आम्हाला तुमचे दुःख माहीत असते, फक्त तुम्ही हार मानू नका. तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो की स्वामीराया तुमच्या नामात अशी शक्ती आहे जी हजारो शब्दांपेक्षा जास्त समाधान देऊ शकते. स्वामी म्हणतात बाळा तू खूप छान बोलतोस. बाळ म्हणतो की स्वामीराया तुमच्या दरबारात पण बसणे म्हणजे आमची काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असली पाहिजे, आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोय नाही. पूर्व पुण्याई होत्या गाठी, म्हणून झाल्या स्वामी राज भेटी. स्वामी म्हणतात बाळा एवढे तुला ज्ञान आले कुठून रे? बाळ म्हणतो स्वामीराया तुमच्या जवळ बसलो की आपोआप ज्ञानात भर पडते. स्वामी हसतात. स्वामी म्हणतात ऐका, खरे म्हणजे आपल्याला कर्म केल्याशिवाय करमतच नाही, पण आपण फळाची अपेक्षा उगीच करीत असतो. इथेच आपले चुकते. काहीही न करता राहणे मनुष्याला शक्य नसते. उदाहरणार्थ एकाला सांगितले की हातपाय न हलवता काही न करता शांत बस, तर ती शिक्षाच असते. जर काहीतरी करणे जरुरीचे आहे तर चांगलीच गोष्ट करावी. बाळा हे प्रत्येकानेच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. स्वामी म्हणतात बाळा आपण जर मनापासून त्याच गोष्टीचा पाठलाग केला तर ती गोष्ट आपल्याला साध्य होते. तर मग आपण काय करायचे की सतत प्रयत्न करणे, अगदी न कंटाळता. यालाच तर म्हणतात की आपण ठेवलेला आपल्यावर विश्वास. असे नाही म्हणायचे की ते काम मला जमणार नाही, करून तर बघू. एकदा दोनदा तीनदा चुकाल, पण नंतर प्रयत्नाचे फळ तुम्हाला गोडच मिळणार ना. तर बाळा कोणतेही काम असो अगदी आवडीने आणि जिद्दीने केले तरच आपल्याला ते जमते. जर नाही जमले ना तर परमेश्वराला हात जोडून म्हणायचे की देवा मी आता खूप प्रयत्न केला पण मला काहीच जमत नाही रे, आता तूच मला योग्य मार्ग दाखव आणि माझ्या हातापायना चांगले बळ दे, असे देवाला सांगायचे. देव तुमच्या सांगण्याची वाटच बघत असतो. मग बघा
जे काम तुम्हाला अवघड होते ते काम तुम्हाला देव सोपे करून दाखवतोच. आणि मग परमेश्वराचे आभार मानायला विसरू नका. अरे बाळा, जे काय देतो ते परमेश्वरच देतो ना आपल्याला, मग त्याचे आभार मानायला नको का? तेव्हा तो बाळ म्हणतो, होय स्वामीरया, देवाचे आभार मानायलाच पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा तू अगदी बरोबर बोललास, तुला चांगले ज्ञान मिळत आहे. अरे आमच्याकडे जो येईल त्याचे आम्ही चांगलेच करणार आहोत आणि आमचे मनापासून जो नाम घेईल त्याच्या आम्ही सदैव पाठीशी आहोत. बाळा समजले का तुला? तू बाळ म्हणतो, होय स्वामीरया, तुम्ही खूप छान सांगता. खरेच स्वामीरया, तुमच्या नामाची एकदा गोडी लागली की असे वाटते की दुसरे काहीच नको आणि तुमच्या जवळून उठूच नाही. असे वाटते की स्वामीरया तुमच्या जवळ बसूनच राहावे, घरी जाऊच नाही. पण काय करणार स्वामीरया, घरी जायलाच पाहिजे ना. खरोखरच ते बाळाचे बोलणे ऐकून स्वामी बाळाचे कौतुक करतात. स्वामी म्हणतात, बाळा आता घरी जा तू, रात्र होत आहे. तो बाळ उठून स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतो. श्री स्वामी समर्थ.